नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम्। एमत्र नित्य आदौ प्रमुखाः वार्ताः। कांग्रेस् पक्षं विरुध्य व्याज मतदातॄणां प्रामाणिकांशान् बीजेपी द्वारा प्रकाशिताः। भारतीय पौरत्व ग्रहणात् पूर्वमेव सोनिया मतदातॄणाम् आवलिं स्थानं प्राप्तवती इत्याक्षेपः। प्रियङ्कायाः निर्वाचनस्पर्धा सम्बन्धी वयनाड जनपदे अपि व्याज मतदान संबंधी सूचना प्रमाणांशाः प्रकाशयित्वा भाजपा। दशवर्षेभ्यः मौनं भजित्वा स्थितः सर्वकारः अधुना समस्याम् उत्पादयति इति भाजपा राज्याध्यक्षः। आरोपादयः सामान्यजनान् मूर्खं कर्तुमेव इति राजीव चन्द्रशेखरः अवदत्। आरोपादयः वामपक्षात् आगतमस्ति। क्रमराहित्यं भवेत् तर्हि नियमानुसारम् अग्रे गन्तव्यमिति के सुरेन्द्रः। അടക്കമുള്ള ബിജെപിക്കാരുടെ തലക്കടിച്ച് കൊല്ലാൻ ശ്രമിച്ച പോലീസ് ഉദ്യോഗസ്ഥന്മാരെ സസ്പെൻഡ് ചെയ്ത് അവർക്കെതിരായ നിയമ നടപടി സ്വീകരിക്കണം. അതിനുവേണ്ടിയുള്ള ആദ്യത്തെ സമരമാണ്. ഞങ്ങൾ തുടങ്ങിയതൊന്നും ലോജിക്കൽ കൺക്ലൂഷൻ എത്താതെ അവസാനിപ്പിക്കത്തില്ല. തൃശൂരസ്ഥ ആരക്ഷകാനാം അതിക്രമം വിരുദ്ധ്യ പ്രതിഷേധം രാജ്യവ്യാപകതയാ बीजेपी संघर्षः। तृशूर कमिश्नर कार्यालये प्रवृत्ते प्रतिषेध प्रक्रमे संघर्षः प्रचलति। जलविक्षेपणि प्रयोगे अपि प्रवर्तकाः विमुखतां परित्यज्य संघर्षमुखे एव। विभजन भीति संबंधी अनुस्मरण दिनम् आचरितुं स्मरणं दत्त्वा राज्यपालः राजेन्द्र अर्लेकर उपकुलपतिवर्याय पुनः अपि औपचारिकरीत्या पत्रं प्रदत्तमस्ति। कार्यक्रमस्य आचरणाय विमुखतां दर्शयित्वा राज्यस्थ प्रशासनपक्षः। वार्ताः विस्तरेण। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी आगामि मासे अमेरिकायां सन्दर्शनं करिष्यति सूचना। न्यूयॉर्क स्थाने ऐक्यराष्ट्रसभायाः सामाजिकसभां सम्बोधयिष्यति इति सूचना। US राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्पेन साकमपि प्रधानमन्त्री मेलनं करिष्यति। कांग्रेस पक्षं विरुध्य व्याज मतदातॄणां प्रमाणिकांशान् बीजेपी द्वारा प्रकाशिताः। AICC भूतपूर्वाध्यक्षा सोनिया गान्धी भारतीय पौरत्व ग्रहणात् पूर्वमेव मतदातॄणाम् आवलिमध्ये स्थानं प्राप्तवती इत्याक्षेपः आगतः। 83,900 वर्षे पौरत्वं प्राप्ता सोनिया 80,900 मतदातॄणाम् आवलिं स्थानं प्राप्तवती। प्रियङ्कायाः निर्वाचनस्पर्धा सम्बन्धी वयनाड जनपदे अपि व्याज मतदान सम्बन्धी सूचना घोषिता भवति। मतदातॄणाम् आवलिमध्ये व्यतिलोमं प्रवृत्तमिति अनुराग ठाकुर अपि व्यक्तयत्। प्रमाणांशान् भाजपा प्रकाशिता भवति। निर्वाचन आयोगं विरुध्य दक्षिणपक्ष राजनैतिकजनैः आरोपित व्याजवार्तांशान् विरुध्य भाजपा इतर नेतारः मतदातॄणाम् आवलिमध्ये वर्तिता 24,100 वयस्सीया बिहारस्थ मिण्टा देवी व्याज वोटर आसीत् इत्येव आरोपः दक्षिणपक्षात् प्रसारितमासीत्। किन्तु साक्षात् रोक्षं प्रकाश्य मिण्टा देवी एव प्रतिषेधमुखम् आगतवती। निर्वाचनायोगं विरुध्य राहुलेन उन्नीत व्याज परामर्शादयात् पश्चादेव मिण्टादेव्याः चित्रेण साकं टी-शर्ट् धृत्वा प्रियङ्का दक्षिणदलनेतारः प्रतिषेधम् आचरितवन्तः।
बिहारस्थ सिवान जनपदस्थ 24+ मिण्डादेवी नाम वोटर्जनानाम् आवलिमध्ये भवति, किन्तु एषा नाम व्याजपरामर्शं भवति। एतादृशी एका बिहारे नास्ति इत्यासीत् दक्षिणराजनैतिकानां वादः। दक्षिणपक्षराजनैतिकान् विरुध्य साक्षात् मिण्डादेवी एव आगतवती माध्यमजनानां पुरतः। 90-तमकाले एव मम जन्म जाता, आवलिमध्ये वर्तित साङ्केतिकदोषमेव अस्मात् पृष्टो इति मिण्डा अवदत्। न केवलमेतत्, मिण्डादेव्याः चित्रं मुद्रणं कृत्वा टी-शर्ट धर्तुम् अनुमतिः के दत्तवन्तः इति सा एव अपृच्छत्। क्यों आप सामने खड़े हैं, मैं सामने बैठी हूँ, तो बताइए कि मेरा उम्र क्या है, आपके नजर में क्या दिख रहा है, बताइए। तो मेरे कौन होते हैं? प्रियंका गांधी या राहुल गांधी मेरे कौन होते हैं? उनको अधिकार किसने दिया कि मेरे नाम का टी-शर्ट, मेरे तस्वीर का फोटो लगा कर टी-शर्ट पहने? क्यों है? क्यों? कारण क्या है? कौन होते हैं? उनको अधिकार दिया किसने? मिण्डा व्याज वोटर नास्ति, वयस्सम्बन्धी रेखांशे साङ्केतिकदोषं जातमासीदिति निर्वाचन आयोगादपि सूचना प्रकाशिता। राज्यस्थ मतदातॄन् आक्षेपं कर्तुमेव दक्षिणनेतॄणां यत्नः इति प्रदीप भण्डारिणा साकम् अनेके नेतारः अवोचन्। वार्तादलं जनम्। दशवर्षेभ्यः मौनं भजित्वा स्थितसर्वकारः अधुना समस्याम् उत्पादयति भाजपा राज्याध्यक्षः। आरोपादयः सामान्यजनान् मूर्खं कर्तुमेव इति राजीव चन्द्रशेखरः अवदत्। तिरुवनन्तपुरे माध्यमजनैः साकं भाषमाणः आसीत् राजीव चन्द्रशेखरः। 10 കൊല്ലം ഒന്നും ചെയ്യാത്ത ഒരു സർക്കാർ, 10 കൊല്ലം ജനങ്ങളെ ദ്രോഹിച്ചൊരു സർക്കാർ ഇലക്ഷൻ വരുമ്പോൾ ഇങ്ങനെ ഓരോരോ ഇഷ്യൂസ് എടുത്ത് ജനങ്ങളെ ശ്രദ്ധ തിരിക്കാൻ അവർ ശ്രമിക്കുന്നു. അതിൽ നിങ്ങൾ പെടരുത് എന്നാണ് എൻ്റെ ഒരു അഭ്യർത്ഥന. നോക്കൂ, ഇലക്ഷൻ സമയത്ത് ഇലക്ഷൻ്റെ മുമ്പിലും വോട്ടർ ലിസ്റ്റ് സ്ക്രൂട്ടിനൈസ് ചെയ്യാനും അത് കഴിഞ്ഞിട്ട് ഫോം 17C അപ്രൂവ് ചെയ്യാനും ഒരു രീതിയുണ്ട് നമ്മുടെ ഇലക്ഷൻ, നമ്മുടെ ജനാധിപത്യ സംവിധാനത്തിലും ഇലക്ഷൻ ഡെമോക്രസിയിലും. ഇതിനെക്കുറിച്ച് ഇൻവെസ്റ്റിഗേഷൻ ചെയ്യാൻ ഇലക്ഷൻ പെറ്റീഷൻ മാർഗമുണ്ട്, കോർട്ടുണ്ട്, ഇലക്ഷൻ കമ്മീഷൻ ഉണ്ട്. അപ്പോൾ ഇങ്ങനെ എന്തെങ്കിലും ആരെങ്കിലും കണ്ടിട്ടുണ്ടെങ്കിൽ ജനങ്ങളെ വിഡ്ഢിയാക്കാൻ ശ്രമിക്കരുത്. അവർ പോയി ഇലക്ഷൻ കമ്മീഷന് പരാതി കൊടുക്കുക, അല്ലെങ്കിൽ കോർട്ടിൽ പരാതി കൊടുക്കുക. गोलिकास्त्रप्रयोगनिरासनस्य काले चर्चायां रष्यायै स्वीयप्रदेशान् प्रत्यर्पितं सिद्धः नास्ति इति युक्रेन् स्वीयमतं प्राकटयत्। युक्रेन् प्रेसिडेण्ट् व्लाडिमिर् सेलेन्स्की एव निदेशो अयं सूचितवान्। पूर्वं क्रिमियदेशेन साकम् इतरभूप्रदेशादयः अनधिकृतरीत्या रष्यया स्वायत्तीकृतमासीत् इति वार्तांशान् अमेरिका अपि प्रमाणांशकद्वारा सूचयत्। पुटिन् ट्रम्प् नेतृद्वयोः मेलनात् पूर्वमेव सेलेन्स्किनः प्रतिवाणी। डोन्बास् मेखला प्रत्यर्पणीयमिति रष्यायाः निदेशाय प्रत्युत्तरमासीत् युक्रेन् राष्ट्रपतेः निर्देशः। युक्रेनस्य अधीनतायां वर्तितप्रदेशं हस्तान्तरणं कर्तुं सिद्धः नास्ति इति युक्रेन् पक्षात् एव सूचितमस्ति। समये एव युक्रेन् राष्ट्रस्य विविधस्थाने रष्या तस्य नेतृपाटवं दर्शयति इति वार्तांशः अपि बहिरागतमस्ति। डोब्रोपिल्यस्थानस्य 10 किलोमीटर् परिधौ वर्तित भूप्रदेशे रष्या नियन्त्रणं पुनः अपि स्थापितमिति सेलेन्स्किना प्रोक्तमस्ति। शान्तिचर्चायाः भागतया परस्परं हस्तान्तरणं कर्तुं निश्चितान् भूप्रदेशान् दातव्यम् इति आവശ്यं ट्रम्प् पूर्वमेव सूचितमासीत्। क्रिमिया, लुहन्स्क्, डोनास्क् इति देशेन साकं युक्रेनस्य विविधस्थानानि अधुना रष्यायाः अधीनतायामेव इति संयुक्त अमेरिका पक्षात् निर्दिष्टमस्ति। तद्वदपि रष्या अनधिकृतरीत्या एव स्वायत्तीकरोत्। एतादृशान् प्रदेशान् प्रत्यर्पणीयमित्येव आवश्यम् उन्नयति ट्रम्प्। ऑगस्ट मासस्य 15 दिनाङ्के एव अलास्कास्थाने नेतृद्वयोः मेलनं। राष्ट्रान्तरवार्तादलं जनम्। जम्मूकश्मीरस्थ सीमाप्रदेशे आतङ्कवादीनां सीमोल्लङ्घनं जातं। राष्ट्रस्य स्वातन्त्र्यतया पर्वाचरणकाले भवति संघर्षः। सुरक्षासेना जनैः सुशक्तरीत्या सीमोल्लङ्घनं प्रतिरोधवन्तः। एतावता विषयसम्बन्धी सेना विभागस्य औद्योगिक प्रतिकरणं न लब्धम्। अनौपचारिकरीत्या राष्ट्रस्थ धनवर्धापनसम्बन्धी सूचनायां केरलं समग्रे आगता अस्ति। अनुवर्तमान सप्तममासेऽपि केरलं समग्रे एव। जूलै मासस्य धनवर्धापन 8.89 भवति। मासपरिधौ 2.19 भवति वर्धना। केरलस्थ आर्थिकदुरितमेव सूचिका इयं सूचयति। विशदांशान् प्रति
प्रशासन संविधानस्य तथा कार्यनिर्वहणस्य अपच्युतिकारणात् केरलस्थ आर्थिक दुरितस्य व्यापनमपि अधिका एव अनियन्त्रितरीत्या एव अधुना मुद्रायाः वर्धापनम् इत्यत्र नास्ति सन्देहः। उपभोक्तृ सूचिकानुसारं मुद्रायाः मूल्यवर्धापनस्य विषये अनुवर्तित सप्तममासे अपि राज्यान्ते समग्रे भवति केरलम्। 8.89% भवति वर्धापना। ग्रामीणस्थाने एव अत्यधिका वर्धना। जूलै मासे नगरमेखलायां धनवर्धना 6.72% आसीत्, तर्हि ग्रामीणमेखलायां 10.02 आसीत् वर्धना। उत्पादनकारे वर्धना नास्ति इत्यत्र भवति क्लेशता। ഒട്ടുമിക്ക സംസ്ഥാനങ്ങളിലും വ്യാവസായിക ഉൽപ്പാദനം അല്ലെങ്കിൽ കാർഷിക ഉൽപ്പാദനം അല്ലെങ്കിൽ സേവന മേഖല അല്ലെങ്കിൽ ഈ 3 മേഖലകളും ഒരുപോലെ വളരുന്ന അവസ്ഥ ഉണ്ട്. മറിച്ച് കേരളത്തിലെ കാർഷിക മേഖല തകർന്നടിഞ്ഞ ഒരവസ്ഥയിലാണ്. കേരളം 3ാം സ്ഥാനത്തേക്ക് പോയിരിക്കുന്നു തേങ്ങയുടെ ഉൽപ്പാദനത്തിൽ. അത് തന്നെ നമ്മൾ വിപണിയിൽ വെളിച്ചെണ്ണ വാങ്ങാൻ ചെല്ലുമ്പോൾ അല്ലെങ്കിൽ ഒരു നാളികേരം വാങ്ങാൻ ചെല്ലുന്ന ഒരു പാവപ്പെട്ട കർഷകന് ഒരു നാളികേരത്തിന് 50 മുതൽ 75 രൂപ വരെ കൊടുക്കേണ്ടി വരിക അതിൻ്റെ സൈസ് അനുസരിച്ച്. ജൂലൈ മാसे आभारतं वर्धना 1.55% भवति इत्यत्र एव केरलस्य प्रतिकूला परितस्थितिः। देशीयरीत्या शाकावस्तूनि सर्वं नियन्त्रणं कृत्वा एव नियमितरीत्या वर्धना न्यूनं कारितम्। किन्तु केरले नारिकेलसम्बन्धिवस्तूनि शाकादयः अनियन्त्रितरीत्या मूल्यनिर्धारणायां वर्धिते काले भवति। किन्तु स्थितिसमत्वं नियन्त्रणविधेयं कर्तुम् असाध्यं जातमस्ति केरळे इत्यत्र नास्ति सन्देहः। वार्तादलं जनम्। वार्ता संस्कृतम् अत्र सम्पद्यते। अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं 5:05 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनम् tv.com संदृश्यतां। शुभं भूयात्।